स्टेशन रोडवरील वाडेकर चाड येथे बापना ट्रान्सपोर्ट मालकाकडून वृक्षांची कत्तल। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे स्टेशन रोड जवळ असलेल्या वाडेकर चाड येथे आज दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता या ठिकाणी अक्रम गबा सय्यद यांच्या राहत्या घराजवळ सौ मालकीच्या जागेत असलेल्या 5 वृक्षांना या ठिकाणी बाजूला बापना ट्रान्सपोर्ट यांची जागा असून या संबंधित मालकाने या ठिकाणी अक्रम सय्यद यांच्या घराजवळ असलेल्या 5 वृक्षांची कत्तल केली असल्याचे, झाडं तोडून या ठिकाणी झाडांचा नायनाट केला असून या संदर्भात अक्रम सय्यद यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले। तर याबाबत त्यांच्यावर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी देखील त्यांनी मागणी केली। ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी या 5 झाडांमध्ये बदाम, सोनबाबूड, इंग्लिश चिंच, पपई असे विविध 5 वृक्ष या ठिकाणी होते। तर हे 5ही वृक्ष तोडून जमीनदोस्त केले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी त्यांनी मागणी केली आहे। तर मनपा प्रशासन याकडे कितपत लक्ष देते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। झाड़ लगाने का बोलते नहीं, झाड़ तोड़ काट रहे हैं। अक्रम गबा सय्यद वाडेकर चार मध्ये राहत होतो मी। आपलं घर आहे इकडे जुना। ते बापनाचे माणसांनी परमिशन नाही आणली, काय नाही आणली, बेकायदेशीर झाडं होते आमचे झाडं तोडून टाकले त्यांनी, बेकायदेशीर झाडं। महानगरपालिकेची परमिशन नाही असताना त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, आमची ती मागणी आहे। आमच्या घराला लागून झाडं होते ते 5-6, त्यांनी परमिशन नाही आणली, काही नाही। तो म्हणे तुमच्याकडनं काय होणार म्हणे ते करा म्हणे तुम्ही म्हणे। नाही साहेब त्यांचे मॅनेजरलाही बोलत आहे, जेसीबी आलेला त्याचं काम चालू आहे, त्यांनाही सांगितलं तर ते म्हणे आम्हाला मालकांनी सांगितलं तर म्हणे मालकांनी तोडायला लावले म्हणे आम्हाला। ट्रान्सपोर्ट आला आहे किशोर बापना ट्रान्सपोर्ट।